मोना का अशी वागली असेल हो? मला खरंच समजत नाही मोनाचं का अशी वागली असेल ती. काहीच कळत नाहीये. आपण काय तिला छळत होतो का त्रास देत होतो? पण ती सांगून का नाही गेली? आणि ते सुद्धा बाळाला असं सोडून निघून जायचं का? अशी कशी हो आई आहे ही? मला तर हिची काळजीच वाटते. कसं होणार आहे हो हिचं? हिला ना बाळाची ओढ ना काही काळजी. मला सांगा, आई एक क्षणभर तरी बाळाला नजरेआड करू शकते का? आणि ही मुलगी खुशाल बाळाला टाकून निघून गेली. भली भली माणसं देखील बाळाला बघून बदलतात, पण ही आपली मोनिका नाही. एरवी मोना आणि मनू मधली मोना माझी जास्त लाडकी, पण का कोण जाणे तिच्या अशा वागण्यामुळे मला आता राग येऊ लागलाय. आपण आजी आजोबा आहोत म्हणून समजून घेतो, पण तिथे अहो या बाबतीत फार नशीबवान आहे ती. दळवींकडे काय लाड होतात तिचे माहितीये तुम्हाला? फार प्रेम करतात तिच्यावर सगळेजण. बाळ लहान आहे, त्याला काही कळत नाही असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. आजकालच्या तान्ह्या बाळांना सुद्धा कळतं की आपल्याशी फटकून कोण वागतं आणि खरंच प्रेमाने कोण जवळ घेतं. प्रेम, ओढ, आपुलकी या गोष्टी काही समजावायच्या नसतात. त्या आधी आपल्याला जाणवाव्या लागतात, उमगाव्या लागतात. बाळ गेलं, मोना गेली, घर कसं भकास ओकं बोकं वाटायला लागलं. आज मोना गेली, उद्या मनू जाईल. कसं होणार का आपलं? उद्याचा विचार करूच नका. आपल्याला भकास वाटण्यापेक्षा त्यांचं आयुष्य मार्गी लागलं ना, हे जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? खरंय. कशी बघते बघ सगळ्यांना. कोणाकडे बघते तू? माझ्याकडे बघते ती. काय लहान तुझ्याकडे मुलांना बघ. लगेच कळतं कोण प्रेमळ आहे अरे. कोण नाही, म्हणून ती माझ्याकडे बघते. अक्कल आहे. आता बघा ना, अलका बाजूला आहे, तरी पण ती तिच्याकडे नाही बघते, माझ्याकडे बघते. अहो असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे मी या बाजूला उभी आहे ना, तुम्ही तिला समोरच दिसताय म्हणून ती तुमच्याकडे बघतीये. असं म्हणतात, बाळात त्या कुटुंबातल्या प्रत्येकाचे गुणदोष उतरत असतात. अगदी बरोबर बोलास मधू काका. मला ना हिच्यामध्ये ताईचा भास होतो. अरे बापरे, म्हणजे ही तिच्यासारखी कडक होणार की काय? मला तर बाई ही आईंसारखीच दिसतीये. वा. म्हणजे आईंसारखा कणखरपणा हिच्यात येणार बहुतेक. ओ नजर बघा ना. अगं ती तुझ्याकडे बघत नाही तरी सुद्धा तुला कसा दिसला तो कणखरपणा? पुरे हा तुमची चेष्टा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.